सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती. चला या स्पर्धेचे आणखीन एक मुख्य समालोचक द व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर सर, आपलंही एमबी ट्रॉफी मध्ये वेलकम, सरचे स्वागत. थँक्यू सो मच दिशांत सर. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. एमबी ट्रॉफी सीझन 4 चौथं पर्व. स्पर्धेचं मैदान बदललं पण स्पर्धेचं खरं तर रूपरेषा कुठेही बदलली नाही. फार सुंदर आयोजन, नीटनेटकं नियोजन आहे संपूर्ण स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतंय. स्वागत आहे तमाम लाडके क्रीडा रसिकांचे क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा आपण अनुभवत आहोत. एमबी ट्रॉफी ज्या स्पर्धेच्या आतुरतेने आपण वाट पाहतो. गतवर्षी देखील आपण पाहिले तर मोठ्या थाटामाटाने स्पर्धा पार पडली आणि यंदाच्या नवीन पर्वामध्ये देखील फार दमदार आयोजन या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटचं आपण पाहत आहोत. मुरुड आणि रोहा तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो आणि यावर्षी देखील काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमीच आपण पाहत आहोत. मिलिंद बुवाड आणि रसिक मालकरांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाहत असतो. प्रथमतः गणाऱ्याला वंदन करतो. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती. ते गणाऱ्याला प्रथमतः वंदन. अखंड हिंदुस्थानाचा राधदैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेपटीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला झोळक दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. वनकुस सोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये दापोली ही लढत आपण पाहत आहोत. साई 11 क्रिकेट संघ बोरिवली दापोली, त्यांच्या विरोधामध्ये आई बागलाई देवी एवं क्रिकेट संघ वनकुस सोडे. या दोन संघांमध्ये ही लढत फ्रेश मॅच. सामन्याचे विश्लेषण थोडं जाणून घेऊया. आपण पाहिलं तर टॉस टीम बोरिवली दापोलीने जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वनकुसवडेला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत गोलंदाजी मागवती साई राज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात. P1 फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स आहेत. क्षेत्ररक्षकांवरती काहीशी बंधनं तुम्हाला पाहायला मिळतील. बारा संघांचा खरं तर समावेश संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यंदाच्या पर्वामध्ये ऑन साईडला लॉफ केलाय. मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक तैनात. टिपला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का पहिला बॅटिंग करत असताना वनकुसवडे संघाला. स्पर्धेचे शीर्षगीत आपण ऐकत आहोत. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकलात. मुरुड रोहा तालुक्यात एमबी ट्रॉफी आहे. 1 नंबर सुंदर आयोजन आहे आणि त्यामुळे या स्पर्धेला विशेष रूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेट शफल आडव्या बॅट नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. सायराच्या माध्यमातून डॉट व्हाईट बॉल डॉट विकेट आणि पुन्हा डॉट. फक्त एक धावपटलावरती आणि एक बाद.
हे धावफलक सध्याच्या घडीला बॅटिंग करताना टॉस गमावल्यानंतर वनकोसवाडे संघाचा आपण पाहतो. स्विंग अन मिस, पण इथे मात्र शॉर्ट थर्ड मध्ये एक रन कंप्लीट केली जाते. 22च्या स्वरूपात ही धाव कंप्लीट केली जाईल. आणि तत्पूर्वी ओव्हर नंबर 1 चा देखील खेळ कंप्लीट होण्यासाठी एका चेंडूचा खेळ कदाचित शिल्लक असेल. अ डॉट, व्हाईट बॉल, मग डॉट, विकेट, डॉट आणि सिंगल. एक चेंडू शिल्लक असेल. 3 डॉट आहेत, एक सिंगल आणि एक विकेट आहे आणि एक बॉल वाईड आहे. सो एक्स्ट्रा रन तिकडे ऍड केली गेली आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. साईराज बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खेचून मारलाय, फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे नाही आहेत. वॅकंट एरियामधून बॉल निघालाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट पार. येतोय चौकार. तालुक्यात एमबी ट्रॉफी आयो एक नंबर. मुरडरोहा तालुक्यात एमबी ट्रॉफी आयो एक नंबर. आयोजक मिलिंद भुवळ दादा येत दमदार भारी. मुरुडरोहा तालुक्यात बघा मानाची स्पर्धा भारी. हे आयोजक रसिक मालकर दादा आहेत. बघा फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपल्याकडे 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा वेळ, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवला जाईल. स्टॉपवॉच ऑन आहे. 6 मिनिटांचा वेळ जवळपास तुम्ही खर्च केलेला आहे पहिल्या ओव्हरसाठी. क्षेत्ररक्षणांवरची बंधनं पूर्णतः आता नाहीशी झालेली आहेत. बाउंड्री लाईनच्या नजीक पेट्रोलिंग करताना तुम्हाला जवळपास 5 खेळाडू तिथे पाहायला मिळतील. मॅच ऑन. लेफ्ट आर्म बॉलर अँगल क्रिएट करत असताना रायटी बॅटरला आता अडचणी येतील जरूर, कारण लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा पंजाच्या उजव्या बाजूने येतात रायटी बॅटरसाठी, ऑलरेडी लेफ्ट आर्म बॉलरचा बॉल जो नैसर्गिकरित्या कट होऊन बाहेरच्या दिशेने येत असतो, त्यामध्ये अजून पंचांच्या उजव्या बाजूने आल्याच्या नंतर तो अँगल क्रिएट होतो बॅट्समनसाठी आणि पडल्यानंतर जास्त बाहेर निघत असतो, त्यामुळे ते फटके खेळणं थोडं कठीण होतं राईट हँडेड बॅटरला. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर वेल जज. फार सुंदर जेल आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळेल डीप लॉंग ऑफला, आणि आणखीन एक फलंदाजाला मात्र तंबूच्या आशेला परतावं लागेल. इज गॉन. मुरुडरोहा तालुक्यात बघा मानाची स्पर्धा भारी. स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा आहे बरे. सपोर्ट सारे करतात त्यांचे मानूया. हाफ ट्रॅकर, सुंदर बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेनं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंचांचा आपण पाहतो आहोत. अतिरिक्त धाव. हवलीचा सण येतोय, शिमगा देखील उद्या येतोय, मग मला वाटतं जसे मॅचेस कंप्लीट होतील सगळे धाव ठोकतील पुन्हा गावाच्या दिशेने. ओ बाटची आहे, बॉल निघाला मागे विकेट किपरच्या हातामध्ये. काम तमाम. वन मोर विकेट डाऊन, कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का.
बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. ऑन साईडला लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा रन मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. लेफ्ट आर्म बॉलर. लेफ्ट आर्म यावेळेस गती कमी केली आहे. गती थोडीशी कमी केली आणि फलंदाजाला थोडं बीट केलं. टप्पा पुढे ठेवला आणि त्यानंतर ऑनसाईडला स्विंग करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला आपण पाहतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज संदीपला आपण पाहणार आहोत. अतिरिक्त धाव जरूर आली यापूर्वी एक, पण त्यानंतर झालेला डॉट बॉल पुन्हा एकदा धावांची गती कमी करतोय. मिस्टायमिंग हा देखील बॉल हवे मध्ये. लेफ्ट आर्म बॉलर नेहमी राईट हँडेड बॅटर्ससाठी घातक ठरतात आणि हे दाखवलंय गोलंदाज अनिकेतनं. त्याच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. मुरडरोहा तालुक्यात एमपी ट्रॉफी आहे हो एक नंबर. मुरडरोहा तालुक्यात एमपी ट्रॉफी आहे हो एक नंबर. मुरडरोहा तालुक्यात एमपी ट्रॉफी आहे हो एक नंबर. मुरडरोहा तालुक्यात एमपी ट्रॉफी. मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा फार महत्त्वाची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म मिलिंद भोवड आणि रसिक यांच्या माध्यमातून आपण प्रत्येकी वर्षी पाहतो. यावर्षी मैदान जरूर बदललं. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी विरार ईस्ट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. लेफ्ट हँडेड बॉलर लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट रायटी बॅटरकडे एकमेव अस्त्र असतं ते रिव्हर्स. जर तुमची ऑफसाईड स्ट्रॉंग असेल थ्रू दी कव्हर बॅकफुटला जाऊन स्कॉर द विकेट पॉईंट किंवा बॅकवर्ड पॉईंट या रिजनमध्ये तुम्ही चांगले फटके खेळू शकता. पण जर ते स्ट्रोक तुमच्याकडे नाही आहेत तर लेफ्ट आर्म बॉलर तुमच्या विरोधात हावी होताना नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. सेकंड ओव्हर. धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 8. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 एक्स्ट्रा आल्या. त्या व्यतिरिक्त कोणतीही धाव खर्च केली नाही गोलंदाजाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपटलावरती. विशाल बॉलिंग मार्कमध्ये. ऑन साईडला स्विंग केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर तिथे नाही आहेत. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. ऑनसाईडला स्विंग केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे खोदून काढण्याचा प्रयत्न. त्यावेळेस खोला टाकला गेला बॉल. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल थोडा खराब मी म्हणेन. ज्या प्रकारे फिल्डिंग अरेंजमेंट तुम्ही केलेले आहे डीपमध्ये. आता तुम्ही एक वाडिश लॉंग ऑन ठेवलाय जो जवळपास काऊ कॉर्नरमध्ये. एक स्क्वेअरिश मिडविकेट आहे ना प्रॉपर मिडविकेट ना प्रॉपर स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. सो बॉडी लाईनवरती कुठेतरी हाफ ट्रॅकर बॉल येणं गरजेचं आहे. पण हे टप्पे कुठेतरी मी म्हणेन की चुकीच्या हातात आहे गोलंदाज. हा यावेळेस ड्रायव्हिंग लेंथवरती समोर लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल जो फ्रंट लेग पुढे सरसावत असताना ड्राईव्ह केला अपिश. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं आणि तत्पूर्वी धावसंख्या इथे कंप्लीट केली गेली. टोटलचा विचार करते सध्या 14 वरती धावफलक आलाय. 2 सिंगल एक बाउंड्री कन्वर्ट केली या ओव्हरमध्ये. शॉर्ट रनअपने बॉल तयार होतोय. ओव्हर दी विकेट. ऑन साईडला फटका फसलाय. डीपमध्ये लॉंग ऑन तैनात. फार सुंदर झेल टिपला. आणखीन एका विकेटचं पतन. आता तू चल मे आया ही स्थिती सध्याच्या घडीला वन कुसवडे संघाची आपल्याला पाहायला मिळते. 1 मोर बॅटर आउट.
येस, थँक्यू. विजय तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लेंथ आणि ॲक्युरेसी फार महत्त्वाची. ॲज अ बॉलर मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे तर मार्जिन ऑफ एरर तुमचं कमी असायला आणि ॲक्युरेसी रेट हा मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि सध्या तरी ते आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती चूक झाली, लेग स्टम्पवरती होता बॉल, जो ऑन साईडला स्विंग केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार आला. त्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाजाने देखील मात्र टप्पा बदलला, लाईन आणि लेंथ बदलली आणि ॲक्युरेटली गोलंदाजी करत असताना फक्त पुढील 4 मध्ये त्याने 4 खर्च केला, ज्यामध्ये 1 विकेट सामील आहे. या बॉलवरती मिळाली धाव. 1 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावपटलावरती आपण पाहतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम आई बागलाई देवी A1 क्रिकेट संघ वनकुसवडे. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या. 4थ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात आणि पहिला बॉल थेट निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघ कर्णधार अक्षयला आपण पाहत आहोत. कॅप्टन ही भूमिका फार महत्त्वाची आहे. संघाचं नेतृत्व करणं, त्याच वेळेला आपले योग्यरित्या जबाबदारी पार पाडणं. दरम्यान धावचीच्या स्वरूपात विकेट आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहिलं तर रनआउटने या ओव्हरची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, तिकडे थोडीशी खराब फिल्डिंग मी म्हणेन झाली आहे. 4 फिल्डर तिकडे पोहोचले. तत्पूर्वी बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि बॅटर्सने आता भरपूर साऱ्या धावा घेतलेल्या आहेत कंप्लीट धावून. त्या पंचांकडे पाहिलं जाईल धावसंख्या एक्झॅक्टली किती कंप्लीट केल्यात. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 रन्स इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. नेक्स्ट मॅच जय बजरंग डाकेली ब आणि त्यांना फाईट करेल चंडिका देवी आंगले. ब गटातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेतील 3रा सामना आपण अनुभवणार आहोत. जय बजरंग डाकेली ब आणि त्यांना फाईट करेल चंडिका देवी आंगले आणि त्यानंतर श्री सुखादेवी क्रिकेट संघ केळघर आणि त्यांना फाईट करेल बापदेव क्रिकेट संघ टिटवी. या बी फॉर्मॅट बी गटातून मॅचेस. ओ इथे काय घेतलंय वेस्ट ऑफ फाईट. इट्स अ नो बॉल आणि रनआउटची विकेट देखील इथे मात्र आपण पाहत आहोत. फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. नो बॉल होता, वेस्ट ऑफ फाईट आणि त्यावरती रनआउटची मिळाली विकेट. वॅकंट एरियामधून फटका खेळला गेला निर्जन स्थळी आणि तत्पूर्वी धावसंख्या मिळतील पुन्हा एकदा फलंदाजांना 2. टोटलचा विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये तितक्या चांगल्या धावपटलावरती धावा लागल्या नव्हत्या, पण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सुरू आहे. टोटल मूव्स ऑन 24. 24 वर धावफलक. 1 टू गो. शेवटचा बॉल. चांगला फटका आपण पाहतो. टॅपिंग क्रिकेट अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. शेवटच्या बॉलवरती 2ऱ्या धावेच्या शोधामध्ये मिळाले विकेट धावचीच्या स्वरूपात. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा लागल्या गेल्या त्या 25 आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलंय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई बागलाई देवी A1 क्रिकेट संघ वनकुसवडेनं साई 11 क्रिकेट संघ बोरिवली दापोली समोर. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघ नायक. चला आपण जय बजरंग डाकेली ब आणि चंडिका देवी आंगिले दोन्हीही कॅप्टनला विनंती आहे की आपण कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करत आहोत, लक्षात घ्या.
जर काही ते इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी कॅप्टन उपस्थित नसेल तर मात्र पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल आणि 3 चेंडूंची ती पॅनल्टी आहे आणि दोन्ही कॅप्टन असतील तर 1 ओव्हर कमी केला जाईल म्हणजे 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनवरती जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, एकदा तुम्ही बाहेर जा पूर्णपणे. त्या बाउंड्री रोप च्या बाजूला त्या पडद्यावरती तुम्ही बसू नका. तो पडदा तुम्हाला बसण्यासाठी दिलेला नाहीये तिकडे. अन्यथा तुमची टीम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा 4 धावांच्या पॅनल्टी सहित उतरेल, लक्षात ठेवा. तो बाउंड्रीचा जो पट्टा आहे तो तुम्हाला बसण्यासाठी दिलेला नाहीये मित्रांनो. ऑर्गनायझर्सच्या जर नजरेत एखाद्या संघातील खेळाडू तिकडे आढळले तर मात्र त्या टीमला 4 धावांच्या पॅनल्टी सहित मैदानामध्ये उतरावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. साई 11 क्रिकेट संघ बोरिवली दापोली आणि त्यांच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी, आघाडीची जोडी, प्रारंभी आणि आरंभी जोडी निलेश आणि नैलेश आणि अनिकेतला आपण पाहतो आहोत. टीम कॅप्टन इथे जे उपस्थित नाहीये त्यांना पॅनल्टी लागू शकते बघा. कारण ब गटातून पहिला सामना आपल्याला आता पुढे कव्हर करायचा आणि टॉसची प्रक्रिया अजूनही कंप्लीट झाली नाहीये. जय बजरंग डाकेली ब आणि चंडिका देवी आंगले मॅचला सुरुवात. पहिला बॉल फटका चांगलाय, थ्रू दी कव्हर फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल आता बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक चाललाय, तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पण फलंदाजांना देखील अवधी मिळाला आणि तब्बल 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. नैलेश आणि अनिकेत सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती फटका सुंदर होता, थ्रू दी कव्हर इनफिल्डच्या वरून उडवला होता. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, संपर्क फक्त चांगला व्हायला हवा फलंदाजाचा आणि गॅप त्याला शोधता यायला हवेत. धावा बनवणं काही कठीण नाही या खेळपट्टीवरती. समोर डिफेन्सिव्ह अप्रोच थोडा आपल्याला पाहायला मिळतोय. पुश केलंय, सिंगल कंप्लीट केली आहे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. 1 ने धाव फलक पुढे, टोटल आता 4 वरती आपण पाहतो. 4 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात. खरं तर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. फलंदाजांकडे देखील राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये तुम्हाला सातत्याने चेंजेस पाहायला मिळतील. ऑन साईडला पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ बिग शॉट, सिक्सर.
संघ डाकेली बा आणि चंडिका देवी आंग्ले संघ कर्णधार. टॉस कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण करत आहोत, लक्षात ठेवा. बॉल तयार. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं चेंडूने बॅटचा ते मात्र संपर्क नाहीये, पण लाईन देखील भरपूर खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 11. 11 ऑन बोर्ड. ऑन साइडला फटका चांगला आहे. वाराच्या लाटांवरती होऊन स्वार बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार. आणखीन एक येतो दुसरा मेगा हिट सिक्सर. आपण पाहता 26 आहे आणि त्यामध्ये आता धावसंख्या धावपटल्यावरती 17 लागलेल्या आहेत. मॅच खुली केली पूर्णपणे. आता फक्त 9 धावांची गरज आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. 70-70 चे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जातात. लगा तो 6 टॅगलाईन आहे. चांगला संपर्क झाला तर बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. फटका चांगला आहे. फिल्डरने तिथे बीट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या फार जवळ गेलाय आणि उचलून फेकेपर्यंत फलंदाजाने तिसऱ्या धावेचा देखील अवधी मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कौतुक करावं लागेल फलंदाजांचं, ज्यांनी फार सुंदर कॉलिंग केली. एकमेकांना सांगितलं की ही धाव आपण कंप्लीट करू शकतो आणि फार वेगानं ही धाव इथे दरम्यान कंप्लीट करण्यात आली. 3 ने टोटल पुढे. धावसंख्या धावपटल्यावरती 20. करायच्यात फक्त 6 सामना जिंकण्यासाठी बोरिवली दापोली संघाला. एकतर्फा सामना पूर्णपणे झुकवला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि त्या अनुषंगाने पूर्णपणे मॅच बोरिवली दापोलीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत ही झुकवली गेली एकतर्फा. सिंगल कंप्लीट आणि एकेरी धावेच्या मुदतीने आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ त्या दरम्यान कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21. आता 18 बॉल आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. जय पुढील सामन्यामध्ये जय बजरंग डाकेली ब संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतलाय. ओव्हर द बॉल सेट. सुंदर फटका होता. कंट्रोल मध्ये होते पूर्णपणे. फ्रंट लेग पुढे सरसावत असताना फ्रंट ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. समोर सर्वात सुरक्षित फटका क्रिकेटच्या या विश्वातील आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या ॲक्युरेट मध्ये. तत्पूर्वी 1 रन मिळाले. आता फक्त 4 करायच्यात विजयासाठी. 22 झालेले आहेत. काम तमाम. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. सामना संपला. मॅच फिनिश. आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. 26 सक्सेसफुली चेस डाऊन. आणि सामनावीराकडे आपण लगेच वळणार आहोत. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवले आणि बॅटिंग करत असताना एकतर्फा 22 धावा ज्याने कुटुंब काढल्या तो अष्टपैलू खेळाडू बोरिवली दापोलीचा अनिकेत ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच.